3 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये आज आपण मार्केटपेक्षाही भारी घरीच आंबट लोणचं कसं तयार करायचं ते बघत आहोत। हे लोणचं एक वेळा तयार केल्यानंतर वर्ष ते 2 वर्ष अगदी आरामशीर टिकतं, बुरशी येत नाही, वास लागत नाही, रंगही चेंज होत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास एक लाईक नक्की करा। आंबट लोणचं तयार करण्यासाठी इथे मी 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे। कैऱ्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून कोरड्या करून घेतल्या। त्यानंतर कैऱ्या अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेल्या आहे। कैऱ्या जर तुम्हाला घरी कट करता येत नसतील तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा कैऱ्या अशा पद्धतीने कट करून आणू शकता। कैरी कट केल्यानंतर सुद्धा आपल्याला कैरीचा प्रत्येक तुकडा व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 200 ग्रॅम हा तयार लोणच्याचा मसाला मी घेतलेला आहे। कुठल्याही ब्रँडचा तयार लोणचे मसाला तुम्ही इथे वापरू शकता। आता हा 200 ग्रॅम मसाला या पूर्ण 3 किलो कैरीच्या फोडीमध्ये आपल्याला व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे, कैरी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आहे। प्रत्येक फोड सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे, कारण वर्ष ते 2 वर्ष आपल्याला हे लोणचं टिकवायचं असतं। त्यामुळे ही काळजी घेणं फार गरजेचं आहे। जराही पाण्याचा अंश आपल्या लोणच्यामध्ये राहायला नको। आता मसाला लावलेली ही कैरी आपण साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत लोणच्यासाठी आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचं आहे। इथे मी 1 किलो हे तेल घेतलेलं आहे। अगदी धूर निघेपर्यंत कळकळीत असं हे तेल गरम करत ठेवणार आहे। तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे मी मोठं पसरट परात घेतलेला आहे। परातामध्ये वजनी 125 ग्रॅम धणे पावडर घेतलेली आहे। त्यानंतर 125 ग्रॅम इथे मी शोपची पावडर घेतलेली आहे। जी जाड शोप येते ती मिक्सरमध्ये थोडीशी रवाळ अशी दळून घेतलेली आहे। धणे पावडर आणि शोप पावडर मिक्सरमध्ये बारीक करत असताना ती अगदी फाईन पावडर करू नका, थोडीशी रवाळ ठेवायची। त्यानंतर 125 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 200 ग्रॅम इथे हे घरगुती तिखट घेतलेलं आहे। तिखट घरीच कसं तयार करायचं ही रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तेच तिखट मी इथे वापरलेलं आहे। आता 1 चमचा इथे मी हळद घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा हिंग घेतलेला आहे। चवीसाठी आपल्याला मीठ घ्यायचं आहे। तर 1 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम मीठ, याप्रमाणे मी इथे 3 किलो कैरीसाठी 300 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे मेथी दाणे मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहे। खूप जास्त फाईन पावडर करायची नाही, थोडीशी अशी रवाळ ही मेथी मी बारीक करून घेतलेली आहे। आता सर्व मसाला परातामध्ये काढून झालेला आहे आणि याशिवाय आपल्याला काही खडे मसाले लागणार आहे। तर इथे मी 1.5 ते 2 इंच दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहे। 1 चमचा मिरे घेतलेले आहे आणि साधारण पाव चमचा इथे मी लवंग घेतलेले आहे। 5 ते 6 तमालपत्र घेतलेले आहे आणि 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सर्व मसाले आणि सुक्या मिरच्या घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही स्किप करू शकता। तर आता या परातामध्ये आपण हे खडे मसाले काढून घेणार आहोत। ही मिरची जसजशी लोणच्यामध्ये मुरत जाते तसतशी चवीला खूप छान लागते, म्हणून इथे मी मिरची वापरलेली आहे। तुम्हाला नसेल घ्यायची तर तुम्ही स्किप करू शकता। आता परातामध्ये थोडी जागा करून घेतली आणि मध्यभागी इथे मी खडे मसाले काढून घेतलेले आहे। सुकी मिरची आणि तमालपत्र आपण नंतर वापरणार आहोत। जे तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा अगदी छान कळकळीत मी असं गरम करून घेतलं आणि पंख्याच्या हवेखाली थोडंसं गार असं करून घेतलेलं आहे, कारण तेल अगदीच गरम कळकळीत असं आपल्याला लोणच्यासाठी वापरायचं नाही। थोडी त्याच्यातली वाफ निघू द्यायची आहे। अगदीच गरम तेल असेल तर हे मसाले करपून जातील आणि त्यामुळे आपल्या लोणच्याची चवसुद्धा खराब होते आणि रंगसुद्धा बिघडतो। तर सुरुवातीला तेल जे आहे ते अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर साधारण आपण भाजीसाठी मोहरी फुटण्यापुरतं किंवा जिरा फुटण्यापुरते जसं तेल गरम करून घेतो तितपत गरम राहील तेल, तेव्हा हे आपल्याला मसाल्यासाठी वापरायचं आहे। आता लोणच्यासाठी तेल कोणतं घ्यायचं हा बराच वेळेला प्रश्न पडतो। तर इथे तुम्ही कुठलंही खाद्यतेल वापरू शकता, मात्र शेंगदाणा तेल घ्यायचं नाही, कारण शेंगदाणा तेलाला एक वेगळा वास आणि एक वेगळी चव असते जी लोणच्यामध्ये अजिबात चांगली लागत नाही। किंवा मग तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरू शकता। मोहरीच्या तेलातलं लोणचं सुद्धा चवीला खूप छान लागतं। तर अशा पद्धतीने 1-1 चमचा तेल आधी मी खड्या मसाल्यांवर काढून घेतलं। त्यानंतर तमालपत्र आणि मिरची घेतली, त्यावर सुद्धा 1-1 चमचा तेल आपल्याला घालत जायचं आहे आणि हा मसाला छान भिजवून घ्यायचा आहे। तर हलक्याच गरम तेलामध्ये मसाला व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे हा छान मुरला जातो, छान तेलामध्ये फुलून येतो आणि आपलं जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। तर तुम्ही ते बघू शकता, तेल मसाल्यांवर घातल्यानंतर किंवा या साहित्यावर घातल्यानंतर त्यावर हलकाच असा फेस येतो आहे किंवा त्यावर बुडबुडे तुम्ही बघू शकता। इतपतच तेल आपल्याला गरम हवं आहे, यापेक्षा जास्त गरम कळकळीत तेल नको।
हे आंबट लोणचं चवीला मस्त आंबट आणि तिखट असेल तर छान लागतं, म्हणून इथे मी 200 ग्रॅम तिखट घेतलेलं आहे. मात्र तिखट तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. आणि अशा पद्धतीने थोडं थोडं तेल घालून आपल्याला हा मसाला छान असा भिजवून घ्यायचा आहे. तर हे लोणचं आपण बिना गुळाचं बनवतो आहे, त्यामुळे या लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्तच घ्यावं लागतं. बरोबर 1 किलो जे आहे ते तेल मी इथे वापरलेलं आहे. तर हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी तेल आपल्याला जास्तच घ्यावं लागेल. तेलाखाली पूर्णपणे फोडी जर कव्हर झाल्या तर त्यावर बुरशी येत नाही, त्याला वासही लागत नाही. म्हणून तेल आपल्याला इथे परफेक्ट प्रमाणात घेणं फार गरजेचं आहे. 3 किलो कैरीसाठी इथे मी 1 किलो तेलाचा पूर्णपणे वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा जो मसाला आहे हा छान इथे आता तेलामध्ये भिजवून घ्यायचा आहे. मसाला भिजल्यानंतर पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित इथे हा मसाला छान भिजला गेलेला आहे आणि आता हा मसाला पूर्णपणे गार होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. पंख्याच्या हवेखाली तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आता कढईमध्ये अजूनही 1 वाटी तेल साधारण इथे शिल्लक आहे. तुम्हाला मी इथे दाखवते, हे बघा. आणि हे तेल हलकंच असं गरम आहे, तर याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. तर आता सध्या मी हा मसाला साईडला ठेवून देणार आहे. आता हे तेल छान हलकंच असं गरम आहे. जर गार झालं असेल तर तुम्ही थोडंसं गरम करून घेऊ शकता. तर हे बघा, या गरम तेलामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. साधारण 50 ग्रॅम इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. आणि हा लसूण व्यवस्थित या तेलामध्ये आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. या आंबट लोणच्यामध्ये लसूण खूप छान लागतो, म्हणून लसूण आवर्जून घाला. लसणाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. तर इथे मी अख्खाच लसूण वापरलेला आहे. जसजसं लोणचं छान मुरत जातं तसतसं हा जो लसूण आहे हा सुद्धा लोणच्यामध्ये छान मुरला जातो आणि मऊ होतो, सॉफ्ट होतो, खायला सुद्धा खूप छान लागतो. तुम्ही इथे बघू शकता तेल बऱ्यापैकी गरम आहे. अगदीच लसूण तेलामध्ये घातल्याबरोबर तो लाल किंवा काळा करपट होऊ नये याची काळजी घ्यायची आहे मात्र. तर आता हे लसणाचं तेलसुद्धा आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. कैरीच्या फोडीमध्ये आपण मसाला लावून ठेवलेला होता, त्यामध्ये आता हा लसूण घालायचा आहे. लसूण आणि तेल पूर्णपणे गार झालेलं आहे. तर आता हा लसूण मी लोणच्यामध्ये काढून घेतलेला आहे. तेलामध्ये भिजवून घेतलेला जो मसाला आहे हा सुद्धा पूर्णपणे गार झालेला आहे आणि आता हा सुद्धा मी इथे काढून घेणार आहे. तर हा मसाला पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला कैरीमध्ये मिक्स करायचा आहे, कारण यामध्ये जर उष्णता असेल तर त्या उष्णतेमुळे वाफ होते तयार आणि त्या वाफेच्या पाण्यामुळे आपलं जे लोणचं आहे ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मसाला पूर्णपणे गार झाल्यानंतरच वापरायचा आहे. आता हा मसाला व्यवस्थित या कैरीच्या फोडीमध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे. लोणचं इथे परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. हे लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 दिवसाचा वेळ लागतो. तर दिवसाला रोज साधारण 1 वेळा तरी हे लोणचं व्यवस्थित आपल्याला हलवत जायचं आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला इथे मी लोणचं दाखवते आहे. हे बघा, लोणचं छान असं रसरशीत तयार झालेलं आहे. तेलसुद्धा मस्त सुटलेलं आहे. अजूनही हे लोणचं पूर्णपणे मुरलेलं नाही. पूर्ण मुरल्यानंतर जी फोड आहे ती सुद्धा छान तयार होते, मस्त सॉफ्ट होते आणि चवीला छान लागते. अगदी मार्केटपेक्षा हे लोणचं भारी तयार होतं. तुम्ही बघू शकता अगदी तेलाखाली पूर्ण फोडी छान कव्हर झालेल्या आहेत. इतपत तेल आपल्याला लोणच्यामध्ये हवं आहे. तेल परफेक्ट प्रमाणामध्ये घेतलं म्हणजे लोणच्याला बुरशी अजिबात येत नाही. तर अशा पद्धतीने हे मस्त असं खानदेशी पद्धतीने 3 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये मार्केटपेक्षा भारी आणि मार्केटपेक्षा टेस्टी आंबट लोणचं तयार झालेलं आहे. तर हे लोणचं छान चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तेल व्यवस्थित कैरीच्या फोडीच्या वर राहील याची काळजी घ्या. लोणचं काढत असताना ओला हात ओला चमचा जाणार नाही याची काळजी घ्या. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.